गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पळसण तालुका सुरगाणा जवळील हातरुंडी पातळी शिवारात बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास देवराम गावित वर्ष 65 यांचा खून झाला होता। याबाबत त्यांच्या सुनेचे वडील अर्थात व्याही शिवराम गंगा गवळी व व्याहीन रंगूबाई शिवराम गवळी यांना सोमवारी पोलिसांनी 8 सप्टेंबर रोजी दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोठडी सुनावली। बिबट्याच्या हल्ल्यात देवराम गावित यांचा मृत्यू झाल्याचा बनाव शिवराम गवळी यांनी रचला होता। पोलिसांच्या चौकशीनंतर मयताच्या व्याही व विहीन यांना ताब्यात घेण्यात आले। संशयित शिवरामने बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला होता। दरम्यान वन कर्मचाऱ्यांना भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाल्याचं दिसलं। मयताचा मुलगा हिरामन गावित यांच्या फिर्यादीवरून संशयितीस ताब्यात घेतलं होतं। 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब दिघे अंबादास बैरागी तपास करीत आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।